हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. वीकेंड आला की आपल्याला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होती, पण ते खात असताना आपल्याला कळत नाही की त्याचा आपल्यावर हेल्थवरती किती बॅड इम्पॅक्ट होतो आहे. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एक चटपटीत आणि हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे, सोया मंचुरियन रेसिपी. तर ही रेसिपी मी अगदी कमी तेलात बनवली आहे, नॉन फ्राईड आहे आणि 3 इन्ग्रेडियंटपासूनच ही रेसिपी बनवलेली आहे आणि ही डिश तुमच्या वीकेंड क्रेविंगला अगदी सॅटिस्फाय करेल. तर चला ही रेसिपी स्टार्ट करूया. सोया मंचुरियन बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि मी यामध्ये थोडं मीठ टाकलं आहे. आता मी याच्यामध्ये 2 वाटी सोयाबीनचे चंक्स टाकते आहे. मी हे सोया चंक्स भिजवले नाही आहे, मार्केटमधून आणून तसेच यूज करते आहे. हे सोया चंक्स शिजूपर्यंत मी याला पाण्यामध्ये उकळणार आहे. जोपर्यंत सोयाबीन शिजतं आहे तोपर्यंत मी मंचुरियन सॉसची तयारी करते आहे. मी एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे टोमॅटो केचप घेतलं आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस टाकणार आहे. रेड चिली सॉसही तुम्ही टाकू शकता, पण जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. हा सॉस मी व्यवस्थित मिक्स केला आहे. आता बघूया सोया चंक्स झालेत का. सोया चंक्सही व्यवस्थित शिजले आहेत. आता मी यांना गाळून घेणार आहे, यांचं पाणी काढून घेणार आहे. मी ह्या गाळणीने याचं पाणी काढून घेते आणि हे पाणी खूप गरम आहे, तर तुम्ही गाळताना केअरफुल राहा. आता मी चमच्याने याचं हळूहळू पाणी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता हे वाफ येते ह्या पाण्यामधून, हे खूप गरम आहे, तर हाताने पाणी काढायचा प्रयत्न करू नका. ह्या सोया चंक्सनी सोक केलेलं पाणी काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर मंचुरियन गुळगुळीत होईल. आता मी याला थोडं थंड करायला ठेवते पण अजूनही हे थोडे गरम आहे आतमधून, म्हणून मी परत चमच्यानेच यांना प्रेस करते. हे बघा, मंचुरियनसाठी सोया चंक्स रेडी आहेत. आता मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर मी ह्यामध्ये हे सोयाचे चंक्स टाकते आणि यांना मी 2 ते 3 मिनिटसाठी फ्राय करणार आहे, ज्याच्याने हे वरतून थोडेसे क्रिस्पी होतील. आता मी मंचुरियनसाठी कॉर्नस्टार्चची स्लरी बनवते. मी हे कॉर्नस्टार्च पावडर घेतलं आहे आणि अर्धे वाटी पाण्यामध्ये मी हे 1 चमच कॉर्नस्टार्च मिक्स करते आणि मी यांना व्यवस्थित मिक्स करते, ज्याच्याने याच्यामध्ये कुठलेही लम्प्स राहणार नाहीत. आता मंचुरियन फ्राय झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता की याच्यावरती थोडा ब्राऊन कलर आला आहे आणि हे वरतून थोडे क्रिस्पी झाले आहे. आता मी ह्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकणार आहेत. मी इथे कांदा आणि कॅप्सिकम घेतले आहे. यांना मी असं थोडं मोठं मोठं कट केलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसची कुठलीही व्हेजिटेबल्स टाकू शकता. इवन तुम्ही गाजरही टाकू शकता. आता मी यांना मिक्स करते. 1 ते 2 मिनिट मिक्स केल्यानंतर मी ह्यामध्ये हा बनवलेला सॉस टाकते. ह्या सॉसमध्ये मी थोडीशी मिरची पावडरही टाकली आहे, ज्याच्याने हे थोडं तिखट बनेल. आता मी याला मिक्स करते आणि हे थोडंसं मिक्स केल्यानंतर मी ह्यामध्ये ही बनवलेली स्लरी टाकते. ह्या स्लरीला मी परत थोडं मिक्स करते, ज्याच्याने खाली बसलेला कॉर्नस्टार्च पाण्यामध्ये परत मिक्स होईल. कॉर्नस्टार्चनी मंचुरियनची कन्सिस्टन्सी थोडी थिक बनती. आता हे कॉर्नस्टार्च टाकल्यानंतर मी याला मिक्स करते आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकते. आता मी याला परत मिक्स करणार आहे आणि 2 ते 3 मिनिटसाठी वाफ येऊपर्यंत गॅसवरती थोडंसं फ्राय करणार आहे. आणि हे बघा, मंचुरियन रेडी आहे. मी अगदी कमी तेलात याला बनवलं आहे आणि ही प्रोटीन पॅक्ड हेल्दी डिश आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय.